नमस्कार मित्रांनो, थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवरती मी प्राध्यापक प्रेमदास राठोड आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माणसांनी आपल्या जीवनामध्ये नेहमी खरं बोलल्यानंतर त्याचा फायदा काय होत असतो, म्हणून आपण नेहमी खरे बोलावे याबद्दल आपण एक गोष्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत। या गोष्टीच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनामध्ये खरं बोलल्यानंतरचे फायदे काय होतात हे नक्कीच आपण आत्मसात करू शकता। मित्रांनो, उन्हाळ्याचे दिवस आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडं गाडीचा प्रवास आज मला लाभलेला आहे। एका ठिकाणी थोडंसं रस पिण्यासाठी थांबलो असता सहज मनामध्ये विचार आला की आजही आपण काहीतरी एक व्हिडिओ या ठिकाणी बनावं, म्हणून आपल्याला थोडक्यात बोध देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत की आपण जर आपल्या जीवनामध्ये नेहमी जर खरं बोललं तर त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये आवश्यक होत असतो। मित्रांनो, एका खेड्यागावामध्ये एक लाकूड तोडे असतो आणि लाकूड तोडणारा जो व्यक्ती हा गरीब असल्या कारणामुळे त्याची उपजीविका तो डोंगरामध्ये जायचं आणि लाकूड तोडायचं। लाकूड तोडल्यानंतर ते लाकडं विकायची आणि त्या मोबदल्यामध्ये मिळणारा पैसा हे आपल्या कुटुंबासाठी वापरत असत। एकदा काय होतं की लाकूड तोडे आपली कुऱ्हाड घेऊन एका जंगलामध्ये जातो आणि जंगलामध्ये गेल्यानंतर एक नदी असते। नदीच्या काठावरती एक वाळलेलं झाड त्याला दिसतं आणि त्याला असं आनंद होतो की आपण ह्या झाडाच्या माध्यमातून खूप लाकूड या ठिकाणी निर्माण करू शकतो, तोडू शकतो आणि याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला खूप काही पैसा त्या ठिकाणी मिळू शकतो। तो लाकूड तोड्या त्या नदीकाठी असणाऱ्या झाडावर चढतात आणि चढल्यानंतर त्याची काही लाकडे तोडण्यासाठी तो प्रयत्न करत असतो। लाकूड तोडत असतानाच त्या लाकूड तोड्याची कुऱ्हाड जी आहे ती कुऱ्हाड त्या झाडाला लागून त्याचा दांडा तोडतो आणि दांडा तोडल्यानंतर ती नदीत खाली पडून जात असते। त्यावेळेस हा लाकूड तोड्या जो गरीब असल्या कारणामुळे थोडंसं पश्चाताप त्याला होतो, दुःख त्याला होतं की आता आपल्याला लाकूड तोडता येणार नाही आणि लाकूड तोडलं नाही तर आपण हे विकू शकत नाही, विकलं नाही तर आपल्याला पैसा मिळणार नाही आणि पैसा मिळाला नाही तर आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह आपण करू शकत नाही। त्यावेळेस ती सरिता मातेला त्या ठिकाणी मनातून हाक देतो आणि मनातून हाक दिल्यानंतर तो विनवणी करतो की सरस्वती सरिता मा, माझी कुऱ्हाड या ठिकाणी पडलेली आहे, तर कुऱ्हाड पडले असल्या कारणामुळे आता माझे सगळे हात या ठिकाणी फुटलेले आहेत, बंद झालेले आहेत, आता मी काहीच करू शकत नाही, कृपया माझी कुऱ्हाड मला वापस मिळायला पाहिजे ह्या अपेक्षेने तो लाकूड तोडा त्या ठिकाणी रडत बसतो। रडत बसल्या असल्यानंतर त्या ठिकाणी काही वेळेनंतर, काही क्षणामध्येच किंवा थोड्या कालावधीनंतर सरिता माता त्या ठिकाणी प्रगट होते, कारण त्याला असं वाटतं की आपल्या नदीच्या किनाऱ्यावरती कोण हा आक्रोशतेने हा व्यक्ती या ठिकाणी रडतोय। सरिता माता त्या ठिकाणी जागृत होते आणि विचारते की बाबा काय झालं, का बरं रडतोय। त्यावेळेस घडलेली घटना हा लाकूड तोडा त्या सरिता मातेला सांगतोय आणि सरिता माता त्या ठिकाणी तिचं दुःख बघून ती प्रसन्न होते आणि प्रसन्न झाल्यानंतर तू रडू नकोस, तुझी कुऱ्हाड मी तुला परत देते अशा पद्धतीने आश्वासन देऊन ही सरिता माता त्या नदीमध्ये उडी घेते। नदीमध्ये उडी गेल्यानंतर वर येते, वर आल्यानंतर त्याने सोन्याची कुऱ्हाड ती त्या ठिकाणी काढते आणि त्या लाकूड तोड्याला त्या ठिकाणी सांगते की ही घ्या तुमची कुऱ्हाड। त्यावेळेस लाकूड तोडे हा प्रामाणिक असल्या कारणामुळे त्यांनी सांगितलं की बाबा ही सोन्याची कुऱ्हाड जी आहे ही कुऱ्हाड माझी नाही आहे, ही कुऱ्हाड मी घेऊ शकत नाही। पुन्हा सरस्वती सरिता मातांनी त्या ठिकाणी नदीमध्ये जंप घेते, उडी घेते आणि पुन्हा त्या ठिकाणी चांदीची कुऱ्हाड काढते। चांदीची कुऱ्हाड या लाकूड तोड्याला दिल्यानंतर हा लाकूड तोड्या तरीही त्या ठिकाणी ही चांदीची कुऱ्हाड माझी नाही आहे असं बोलून ती कुऱ्हाड तो स्वीकारत नाही। त्यानंतर सरिता मातेला असं वाटतं की याला सोन्याची आणि चांदीची बिलकुल लालूच नाही आहे, आवड नाही आहे, याला याचीच कुऱ्हाड आपण परत दिली गेली पाहिजे। पुन्हा सरिता माता नदीमध्ये उडी घेते आणि लाकूड तोड्याची जी कुऱ्हाड आहे, लोखंडाची कुऱ्हाड, ती कुऱ्हाड ती काढते आणि त्या ठिकाणी लाकूड तोड्याला देण्याचा प्रयत्न करते। त्यावेळी लाकूड तोड्या आनंदित, अतिशय आनंद, अतिशय खुश त्या ठिकाणी होतो
आणि त्या सरस्वती मातेला हात जोडून नमन करतो की सरस्वती माते, तुमच्यामुळे आज मला ही कुऱ्हाड त्या ठिकाणी मिळालेली आहे, हीच माझी कुऱ्हाड आहे. म्हणून त्या ठिकाणी तो प्रसन्न होतो आणि प्रसन्न झाल्यानंतर सरिता मातासुद्धा त्या ठिकाणी प्रसन्न होते. कशामुळे प्रसन्न होते? तर हा जो व्यक्ती आहे हा मेहनती आहे, हा कष्टकरी आहे आणि कष्टकरी असल्यानंतरसुद्धा प्रामाणिक आहे. म्हणजे प्रामाणिक असल्या कारणामुळे सरिता माता त्याच्यावर खुश होते, आनंदी होते आणि आनंदी झाल्यानंतर ती सोन्याची आणि चांदीची आणि लोखंडाची कुऱ्हाडसुद्धा त्या लाकूड तोडायला देऊन टाकते. या छोटीशी कथा आहे मित्रांनो, पण ह्या कथेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मला एक बोध द्यायचं आहे की बाबा, आपण जर आपल्या जीवनामध्ये नेहमी खरे बोललोत तर आपल्यालाही हा प्रामाणिकपणामुळे कधीतरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक माणसं आपल्याला भेटतात आणि अनेक माणसांशी आपण प्रामाणिकपणे राहायला गेलो पाहिजे. प्रामाणिकपणे राहत असताना थोड्या अडचणी, काही दुःख आपल्याला होत राहील, परंतु दुःख भेटल्यानंतरच सुखाची प्राप्ती होत असते. संतांनी म्हटलेले आहे की दुःख पर्वता एवढे आणि सुख जवळ. या उक्तीप्रमाणे आपण आपलं दैनंदिन जीवनामध्ये प्रामाणिकपणाने काम करावं, प्रामाणिकपणाने राहावं अशी सगळ्यांना विनंती करतो. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. याच ठिकाणी थांबतो. आपला दिवस सुखाचा जाओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.